आजच्या या कृतज्ञ मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे सर्व केंद्रीय मंत्री, आपल्या जिल्ह्याचे लोकनेते माननीय प्रतापरावजी जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, रासप सर्व आघाड्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व मतदार बंधूंनी, आज आपल्या मतदारसंघातील नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्या संदर्भात आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा कृतज्ञता मेळावा आपण घ्यावा अशी इच्छा मी माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष महायुतीचे पदाधिकारी सुरेश वळवकर, राजू गाडेकर, प्रभातराव आणि या सर्व कार्यकर्त्यांना व्यक्त केली. कुठेतरी आपण हरवलो नाही तर आपल्याला 1 लाख मतं आपल्या मतदारसंघातील मायबाप जनतेने दिले, त्यांचा कुठेतरी आपण सन्मान केला पाहिजे. त्या भावनेनं हा कृतज्ञता मेळावा या ठिकाणी सफल होतो. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करेल, धन्यवाद देईल. आणि अगोदरच्या वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जे काही विषय मांडले, पोटतिडकीनं ते विषय त्यांनी मांडले, खरी परिस्थिती आपल्या समोर त्यांनी सांगितली. आणि कुठेतरी बळीबा बोलले की विजयाचं क्रेडिट घ्यायला सर्व तयार असतात, पराजयाचं खापर अनेकावरती आपण पडतो आणि त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. परंतु सर्वांना मी सर्व जे काही आपला कमी मताधिकारी या ठिकाणी पराभव झाला त्याची 100% जबाबदारी माझ्यावर या ठिकाणी कार्यकर्त्याचा पराभव झाला, तुमचा नाही झाला, काय वाटतं? ती सर्व जबाबदारी मी आज माझ्यावरती या ठिकाणी घेतो आणि पुन्हा एकदा मोठ्या ताकदीनं माननीय व्यासपीठावर मान्यवर वक्ते ज्या ठिकाणी बोलले की मोठ्या ताकदीनं आपण पुन्हा एकदा आपल्यापासून दूर गेलेल्या कार्यकर्त्याला जवळ आणून त्यांच्या शंका कुशंका असतील, काही नाराजी असेल ती काढून मोठ्या ताकदीनं पुन्हा एकदा संघटना बांधण्याचं काम आपण करू, एवढा विश्वास आजच्या या कृतज्ञता मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित सर्वांना. आता कुठेतरी नुकतीच निवडणुका झाली आणि त्यांचे गुण दाखवायला त्यांनी सुरुवात केली. माननीय खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांनी 4 लोकसभेच्या निवडणुका लढल्या, 3-4 विधानसभेच्या लढल्या आणि त्यांच्याच आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी 4 विधानसभेच्या निवडणुका लढल्या. तिकडे पराभव आपल्या नशिबी आला नाही, पहिला पराभव या ठिकाणी आपल्या नशिबी आला. माननीय भाऊचाही पहिला पराभव नशिबी भाऊच्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीतून आला. परंतु ज्या वेळेस ती कारणं समोर आली त्या कारणावरती मात करून मोठ्या ताकदीनं माननीय खासदार महोदय उभे राहिले आणि तेव्हापासून आपली संघटना ही महायुतीची अभेद्य ठेवण्याचं काम माननीय भाऊच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपण सर्वांनी या ठिकाणी केले. आता कुठेतरी पराभव सर्व आपल्या कार्यकर्त्यांची जिव्हारी या ठिकाणी. ज्या दिवशी आपला मतमोजणी झाल्यानंतर आपले कार्यकर्ते बाहेर येत होते, मग ते रवी राजे होते, भूषण घोडे होते, ओम सौभागे, मंगेश आणि अजून 3-4 कार्यकर्ते मतमोजणी झाल्यानंतर बाहेर येत असताना आपल्या कार्यकर्त्यांवरती त्यांनी दगडफेक केली, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. तरीही कार्यकर्त्याला आपण त्या दिवशी शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते आपण पराजयाने थोडं कार्यकर्त्याला विनंती करत होतो, आपल्याला काही करायचं नाही, त्याचा विजय झाला
त्यांना विजयाचा आनंद साजरा करू द्या. पण हे करत असताना सुरुवात ठिंगी त्यांनी टाकायची. एकीकडे तेल ओतण्याचं काम त्यांनी करायचं आणि आपल्या कार्यकर्त्यावर बोट टाकून आपल्या कार्यकर्त्याला दोषी ठेवण्याचं काम, दोष ठेवण्याचं काम त्या दिवशी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. परंतु या मतदारसंघात शिवसेनेची ताकद काय आहे? ज्यावेळेस त्यांची रॅली येत असताना आपल्या शिवसैनिकांची रॅली त्यांना तिथून जाऊ दिलं नाही. जर अंगावरती आले तर तुम्हाला शिंगावरती घेण्याची ताकद सुद्धा आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे. आणि त्याच मी कार्यकर्त्यांच्या हातापाया पडलो, त्यांना बाजूला गेलं, नाही तर झाल्यावर तुम्हाला पलटी होईल. त्या ठिकाणी त्या दिवशी थोडी झाली असते. पण आम्ही कधी कोणाला हात म्हणजे लाच लागू देत नाही, कोणाच्या पाया पडत नाही. पाया पडतो पण तुझ्या मायबाप जनतेचे आशीर्वाद घेतो. पण तो मुद्दामून जर अंगावरती येत असाल तर यानंतर शिंगावर घेण्याची ताकद सुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवणार आहोत. आणि तुमची अवकाश काय त्याच्यानंतर काही आमच्यावरती कृपा करून हात जोडून नम्र विनंती राहील की बाबा आम्ही तुम्हाला विजय मिळाला. तुम्ही मायबाप जनतेची सेवा करा. मायबाप जनतेला त्यांच्या सेवेतून त्यांच्या संपर्कातून तुम्ही सर्वांचंच आभार व्यक्त करत असताना ज्येष्ठ असतील, श्रेष्ठ असतील, वडीलधारी मंडळी असतील, माता भगिनी असतील, पुन्हा एकदा ते तुमच्या आभार मानायला माझ्याजवळ शब्द या ठिकाणी नाही. कारण की एवढं काम, एवढं संघटनेसाठी झोपून केलेलं काम, अहोरात्र तुम्ही केलेली मेहनत आणि याच्यामुळेच थोड्या मागच्या लोकसभेला चुका झाल्या होत्या. परंतु या विधानसभेला आपण चुका सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा चुका आपल्या का होतात याचाही आत्मपरीक्षण करण्याची गरज आपल्या सर्वांना या ठिकाणी निर्माण झाली. तुम्ही पाहिलं असेल, अनेक खासदार तुम्ही पाहिलेत, अनेक नेते तुम्ही पाहिलेत. 24 तास संपर्कात राहणारा, संपर्क ठेवणारा खासदार म्हणून या देशात जर कोण असेल तर माननीय पंतप्रधान राजवतात आहे. असं निवडणुकीच्या वेळेस काय होतं, कुणीतरी येते काही चुकीचा अपप्रचार करतं, काहीतरी चुकीचं आपल्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न करते, त्याच्यावरती विश्वास ठेवून आणि हक्काचा, आपल्या घराचा, आपल्या कुटुंबाचा माणूस, आपले कुटुंब प्रमुख म्हणून आपण त्यांना संबोधतो. पण एवढं हे वैभव आपल्या समोर असताना आपण अशा चुकीचा निर्णय का घेतला जातो याचाही कुठेतरी भविष्यामध्ये तुम्हाला सर्वांना म्हणजे माझ्या सकट व्यासपीठावर बसलेल्या मान्यवर मंडळीच्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांना कोल्हापूरमध्ये जाऊन त्याचा आत्मपरीक्षण करायची आवश्यकता या ठिकाणी निर्माण झाली. मशाल असेल, मागचा पाना असेल, कसं झालं, काय झालं, कशामुळे गेलं, परंतु आपलं नशीब इकडचं करा. परंतु आपल्या खालच्या खालच्यानं आपल्याला काढलं आणि माननीय भाऊ जसच्या मताधिक्याने 26,70,000च्या मताने ते निवडून आले. एवढंच नाही तर निवडूनही आले आणि केंद्रात मंत्री सुद्धा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी झाले. म्हणून आपल्यामध्ये ताकद कमी नाही. केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यातही आपलं सरकार आहे, पालकमंत्री सुद्धा आपला होणार आहे. जर कोणाला सत्तेच्या बाहेर असलेल्या आमदाराची काय अवस्था होते जर पाहायचं असेल तर बाजूच्या रिसोर्ट इकडे तर आपण कार्यकर्त्याने सांगितलं माझ्या घरापर्यंत सिमेंट आलं ते घरापर्यंत टाक, पुण्याच्या बोळीचं आलं बोळीपर्यंत टाका. पुढे शेतरस्ते असतील शेतरस्ते मंजूर केलेत. प्रत्येक गावात कुठेतरी जंक्शन सारखे रस्ते केले. म्हणजे एका गावात तर छोट्या गावात 500 रस्ते, 500 सारख्या गावात जर जायचं म्हटलं भालेगाव 5ला, नांदरा 5ला, बाराई 5ला, नदीवरचा पूर 5ला, रायपूर दुधा 5ला, सावत्रा 5ला, नायगाव हे 500 मतदारांवर जंक्शन झालं. रायपूर कसं झालं. रस्त्याच्या बाबतीमध्ये या मतदारसंघामध्ये 2.5 वर्षात जेवढा निधी आला मागच्या कुठल्याच आतापर्यंतच्या याच्यामध्ये तेवढा निधी आपण आणला नाही. तेवढा आपण 2.5 वर्षामध्ये निधी आणायला ते सरकार लागतं, जवळचा मुख्यमंत्री लागतो, जवळचेच नेते लागतात आणि जवळचा मुख्यमंत्री असल्यानंतर कशी कामं होऊ शकतात याचं ज्वलंत उदाहरण 2.5 वर्षाचं माननीय एकनाथ शिंदेचं आहे. फाईल गेली की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फाईल झाली. पंचायत समिती बिल्डिंग
असेल, मेकरचं वारकरी भवन असेल, मेकर शहरातला निधी असेल, मेकरचा हातवाडीचं म्हणजे मेकर आहे की आपण मुंबई सारख्या सिटीमध्ये किंवा पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये असं वाटतं. असे रस्ते झाले, ग्रामीण भागातले रस्ते झाले. एकही मंदिर असं नाही की तिथं आपला हात सापडत नाही. एका 5-5, 10 सापडत नाही. पुढचे नेते म्हणतात दादा आपण भविष्यामध्ये MIDC आपल्या दोन्ही लोणार MIDCचा विषय त्यांनी काल परवा घेतला. अरे बाबा काँग्रेसचेच लोक कोर्टात गेले होते, त्यांनी थांबवलं होतं. त्याच्यातही आपण आपली बाजू मानून कुठं ते त्यातून मार्ग काढला, अतिक्रमण काढण्यासाठी प्रोसेस केली, पण आचारसंहिता लागल्यामुळे थांबली. ते आता लोणारकर MIDCचं काम सुरू झालं. त्यानंतर आपल्या लोणार विकासाच्या संदर्भात बोलले. अरे बाबा तो मंत्रालयात आलेला आहे, तो कळायला पाहिजे. तिथं जे काही कोर्टाच्या आधिपत्याखाली तो लोणार विकासाला घराचं काम सुरू आहे. त्याच्या दृष्टीत आपल्या हायकोर्टाचे सिनियर जज आणि सिनियर 2 वकील आणि अधिकारी अशी ती समिती आहे. त्याच्यात आमदार नाही, नगराध्यक्ष नाही, खासदार महोदय नाही, त्यांच्या आधिपत्याखाली ते काम चालते. आम्हाला त्याच्यात कोर्टाचं असल्यामुळे हस्तक्षेप करता येतं. खूप किती चाटा मारलाय, 2-4 महिने मारल, नंतर तो कुठला एखादा वकील कुठला पत्ता माहिती आहे मला, काही ऍड्रेस माहित नाही. कारण ते काल परवा भाऊ रेस्ट हाऊसवर मीटिंग झाली, कार्यकर्ते भेटायला गेले. म्हणजे 11 ते 5, आता 7 वाजता माझा काय टाइम संपला. आता या रात्रीला मी कोणाचा विषय ऐकत नाही, मग ते उद्या सकाळी असं चालतंय कधी आपल्याकडे. 2-2 वाजता, 3-3 वाजता, भाऊले रात्री 2-2 वाजता फोन. रात्री PM आहे, दुःखद घटना आहे, तुम्ही बोलवलं त्या ठिकाणी तुमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून आपल्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि मी स्वतः हजर राहण्याचं काम केलेलं आहे. आपण सर्वांना त्याची जाणीव आहे. 1000 PM प्रत्येक 1000 PM असेल की वगैरे वाढीचं PM न करता ताब्यात दिलेले आहेत, मी दिलेले आहेत. असे पुन्हा जास्त त्याच्यानंतर भाऊ आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन करणार आहे. म्हणून तुम्ही कुठल्याही निराश आता सोडू नका, कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका, कुठलं टेन्शन घेऊ नका. सर्व ताकदीनिशी आता थोडा आमदार होतो तवकीत करतो. आता माझे आमदार असल्यामुळं जास्त ताकद झालं, काही चुकीचं झालं तर आमचा बाप काय नाही चूक सुधारायला करायला तयार आहे. तुम्ही काय का आता किंवा आम्ही अजिबात चुकीचं भाऊला मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो की आम्ही चुकीचं अजिबात करणार आहे. पण चुकीचं आमच्या कार्यकर्त्यांनी कोणी करत त्याला जागेवर ठेवणार नाही, एवढं प्रामाणिक म्हणून आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झाले. माझं नातं जरी रक्ताचं नसलं तर मातीची नातं प्रयत्न करा. परंतु आम्हाला जर चुकीच्या पद्धतीनं तुम्ही निवचाल तर आम्ही काही त्या ठिकाणी म्हणजे कच्च्या गुरुचे चेहरे या ठिकाणी नाही. आम्ही सुरुवात त्यांनी केली, उत्माद त्यांनी केला. नको न ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं त्यांनी शिवरायाचे आत्वारे केले तरी आपल्या सैनिकांनी कुठे आपला सहयोग घडू दिला नाही. आणि हाच यांनीच जो उमेदवार समजला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची 50 लोकांची यादी पोलीस स्टेशनमध्ये व्हॉट्सअपवर अधिकाऱ्याला पाठवली. तिथं कार्यकर्त्याचा संबंध नव्हता. लोकांना विचारा म्हणून कुठेतरी संयम आपण ठेवावंच लागणार आहे. विजय पराजय या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. भविष्यामध्ये सरकार केंद्रात आपले, राज्यात आपले, एवढाच काय तुमचा भाग या ठिकाणी केंद्रीय मंत्री म्हणून बसलेला आहे. कारण की त्यांची शिकवण आम्हाला महायुतीचे पदाधिकारी या ठिकाणी व्यासपीठावर बसले. आम्हाला चांगलं काम असेल, चांगलं काम करत असेल तर आम्ही कौतुक करू, त्यांचं स्वागत करू. परंतु आमचे काम आम्ही बाल जन्माला घालायचं आणि बालचं त्यांनी करायचं असे धंदे नालायक लोकांनी. पेंटाले प्रकल्प कसा झाला, त्याच्यावरती कसा निधी आला ते भाऊला मी सांगितले आपल्या भाषणामध्ये. तो विषय तुम्ही लोकांना सांगा. बस स्थानकाचा विषय काल गेले तिथे घाण पाहिली. अरे बस स्थानकाचं काम
ज्या कॉन्ट्रॅक्टरने घेतलं, ज्याच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक दबडी सुद्धा 5 वर्षामध्ये टेंडर झाल्यानंतर 2.5 वर्ष 1 रुपया सुद्धा त्या कामावरती दिला नाही. आणि म्हणून त्या कामाची परिस्थिती अशी आहे. त्या ठिकाणी पाहिला असेल तुम्ही, ते काम 19% बिल आहे. 4 कोटीचं काम 19% बिल म्हटलं 56 लाख वरचे 76 लाख रुपये तर तसेच गेले. 18% GST आणि त्या पूर्ण कामाची किंमत आली 2,68,00,000 रुपये. तरी त्या ठेकेदाराला मी एलक्यू लागला, चौकशा लावल्या, त्याला ब्लॅकलिस्ट न करता काम झालं पाहिजे म्हणून संबंधित एलक्यूचं उत्तर मंत्रालयात देताना सांगितलं त्याच्यावर कारवाई करू नका, काम करण्यासाठीचे आदेश द्या. म्हणून ते काम या ठिकाणी पूर्ण पडले. आता लवकरच त्या कामाचं लोकांकडून आम्ही करणार आहोत, तुम्हाला एक करून देणार. आम्ही केलेलं काम आहे, पेट्रोल प्रकल्प असेल, रस्ते असतील, सिंचन असेल, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, एवढंच काय माळेपेठमध्ये आपल्या इंगळे बाईला या ठिकाणी मारण्याचं काम सुद्धा पाप सुद्धा त्या नारायण लोकांनी या ठिकाणी केले. या बहिणीवरती हात आहेत. आणि आमच्या आता मुलीच्या अंगावरती कोणी येणार असेल, तुमचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जरा भाऊ असल्यामुळे कमी बोलतो, जास्त बोलणार नाही. त्यांची शिकवण आहे, त्यांच्या लहानाचं त्यांचा हात धरून राजकारणामध्ये आलेले आहे, त्यांचा बोट धरून राजकारण शिकलोय. कुण्या ठिकाणी कसं काम करायचं ही शिकवण त्यांची आहे. वेळ प्रसंगी कायदा हातात घ्यायचं काम पडलं, आता आलो घेतला नाही, परंतु तुम्ही जर तसे वागाल तर आम्ही कायदा हातात घेण्याला कुठे मागं पुढे पाहणार नाही. आपल्या लोकांना या ठिकाणी जाऊ. पण आता जाऊ द्या, जे झालं ते जनतेला मिळालं. सर्व पराजयाचं कापड आपल्या जनतेवरती आपल्याला फोडायचं नाही. जे लोक आता भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत, कालच कोर्टानं निवडणुकीवरती जे काय बॅन लावलं होतं ते देण्याचा निर्देश कोर्टाने या ठिकाणी दिलेले आहेत. मग नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या निवडणुका आपल्याला भविष्यामध्ये जिंकायचं, महायुतीमध्ये जिंकायचं. आणि कुठेतरी आमदाराला आमदाराचे अधिकार आहेत, खासदार महोदयाला त्यांचे केंद्राच्या माध्यमातून येणारे निधी त्यांना अधिकार आहेत. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्वायत्त संस्था, त्यांना प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याच्यामुळं कोणाचे लोडगोड जास्त आपल्या कामामध्ये आम्ही यानंतर होऊ देणार नाही. मी या सर्व गोष्टीचा विचार करून एकीकडे दुसऱ्याला वोट दाखवताना बाकीचे वोट आपल्याकडे असतात, याची जाणीव ठेवणारे आम्ही आहोत. काही झालं कळत न कळत आमच्याकडे चुका झाल्यात, आमच्यापासून आपण दूर गेलेत. आम्हाला वाटलं प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत येण्यामध्ये, संपर्क करण्यामध्ये, भेटण्यामध्ये, तुमचे आशीर्वाद घेण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो. तुमच्या काही मनात काही शंका होत्या त्या काढण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आम्हाला वेळ मिळाला नाही. या सर्व गोष्टी आता आपल्याला काढायच्या नाहीत. मोठ्या उमेदीनं, मोठ्या ताकदीनं आता भविष्यामध्ये आपल्याला संघटनेचं काम या ठिकाणी उभं करायचं. देणार ताकद त्याला हात करून सांगितलं. आणि तुमचे एवढे हात पाठीमाग असले तर समोरच्याचे आणि तुमच्याही पाठीमागं माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब, आयुक्ताचे पदाधिकारी आणि मी स्वतः ताकदीने उभं राहण्याचं काम केलं. म्हणून आजच्या या कृतज्ञ मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आलेत. आमच्या प्रति आपण सर्वांनी जे काही प्रेम या ठिकाणी दाखवलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हे सण आपण मला आभारी ठेवण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे. आणि निश्चित जसा तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून काम केलंय यापेक्षाही अधिक गतीने तुमच्या परिवाराचा सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे तुमची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून पुन्हा एकदा काम करण्याचं काम करेल. एवढे शब्द तुम्हाला सर्वांना देतो. पुन्हा एकदा आपण सर्वांनी जे काही चुका झाल्या असतील त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. आम्ही म्हणतो आपली कोणाचीच चूक नाही, ती चूक जी झाली ती आमची आहे, माझी आहे ही समजून पुन्हा एकदा जे काही आमच्या मनातल्या काही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील
बोलून चर्चा करून त्या मनातलं पूर्ण जे काही वातावरण खराब तुमच्या मनामध्ये काही क्लेश निर्माण झाला ते बाजूला काढा आणि मोठ्या साफ मनाने जसं त्या पद्धतीने आपण या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करू. आज मुद्दामून आपल्या कार्यकर्त्यांच्या माहितीसाठी आपण या मतदारसंघामध्ये 2.5 वर्षामध्ये जी कामं मंजूर करून घेतली ती कामाचं बऱ्याच कामाचं टेंडर झालेलं आहे, बऱ्याच कामाचं टेंडर लागलेले आपण ते टेंडर करून आपल्या कार्यकर्त्याला विनंती करेल आपल्या गावामध्ये कुठलंही काम आपण भूमिपूजन करत असताना आपण सर्वच आता आपले शिवसेनेचे पदाधिकारी असतील, गावाचे सरपंच असतील, शाखा प्रमुख, भूप्रमुख जे काही पदाधिकारी महायुतीचे पदाधिकारी असतील त्यांना सोबत घेऊन आपण आपल्या कामाचं भूमिपूजन येणाऱ्या काळामध्ये निश्चित करू. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भेटण्यासाठी लवकरच मी आभार दौऱ्याचाही कार्यक्रम प्रत्येक गावाला भेटीसाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद देण्यासाठी येणार आहे. आणि तुमच्या अडचणी जाणून घेऊन पुन्हा एकदा मोठ्या ताकदीनं तुमची ताकद ही माझ्यासाठी सर्वच आहे आणि त्या माध्यमातून तुमची सेवा अविरतपणे करण्याचं काम करेल. एवढाही शब्द तुम्हाला सर्वांना या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेत. आम्हाला वाटलं